मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे। म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीची सोडत सोमवारपासून निघणार आहे। विविध उत्पन्न गटातील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे। उद्या दुपारी 3 पासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मिठी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे। मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। पावसापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं वेगानं सुरू आहेत। आखाती देशातील युद्धामुळे मुंबईतील घराच्या किमतीत 7% वाढ झाली आहे। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे परिणाम आता पुणे मुंबईतील घर खरेदीवर पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आखाती देशात राहणारे भारतीय घर खरेदी करत नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। बांधकाम साहित्याचा खर्च वाढल्यानं घराच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईचे डबेवाले चैत्र महिन्याच्या सुरुवातीला सुट्टीवर जाणार आहेत। यात्रोत्सवासाठी डबेवाले 4 दिवस सुट्टीवर जाणार आहेत। त्यामुळे आजपासून 4 एप्रिल दरम्यान डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे। सध्या राज्यात यात्रांचा काळ सुरू आहे, त्यामुळे डबेवाले आपापल्या गावी यात्रांसाठी जाणार आहेत। ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल डबेवाल्यांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। मुंबईतील 2 नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त मिळालाय। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1 मार्गिकेचं लोकार्पण लवकरच होणार। गेल्या कित्येक दिवसांपासून या मार्गिकांचं लोकार्पण रखडलं होतं। राज्यातील 405 सरकारी शाळा आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत। तसंच या शाळांमध्ये मुलींकरिता पिंक रूम सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे। या शाळांमध्ये समूह साधन केंद्र शाळा, PM श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश आहे। परळ दादर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेक झाली होती। या दगडफेकीनंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे, तर आरोपींचा शोध घेण्यासाठी CCTV देखील तपासले जात आहे। रेल्वे प्रशासनाकडून ठिकठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत। रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असलेल्या ठिकाणांचं सर्वेक्षण करून तिथे भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेवर LTT धनबाद विशेष रेल्वे गाडी धावणार आहे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन LTT धनबाद विशेष रेल्वे गाड्यांच्या 2 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका संपताच राजकीय घडामोडींना वेग आलाय। डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी भाजपत प्रवेश केलाय। हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे उपस्थित होते। इतवाळ्याजवळच्या गोवेली रोडवर पेट्रोल पंप बंद आहेत, त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांना याचा मोठा फटका बसतोय। या बंदमुळे 25 ते 30 गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे। अशोक खरात प्रकरणात आपला बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत दीपक केसरकरांनी खरात प्रकरणात झालेल्या आरोपांमागे शिवसेना UBT असल्याचा आरोप केलाय। त्यांच्या आरोपाला संजय राऊतांनी उत्तर दिलं। बदला घेण्यासाठी केसरकरांचा जीव किती? केसरकर हेच खरातचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे। गोंदूबाबा खरातपेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राजकीय नेते अधिक दोषी आहेत। त्यांना सहआरोपी करून चौकशी केली पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली।